मूर्तिजापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। चोरांचे यावेळेस एवढे मनोधैर्य वाढले आहे की चोरटे दिवसाढवळ्या शहरात चोरी करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 2 दिवसा अगोदर रात्रीच्या वेळी शहरात घरासमोरील बुलेट मोटारसायकल व जेसीबी चोरी करून पोलीस प्रशासनाला चोरट्यांनी एक प्रकारे आव्हानच दिले आहे। शहरातील चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे। त्यामुळे शहरातील पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। 12 डिसेंबर रोजी पांडे लेआउट येथील हेमंत ज्ञानेश्वर पिंपळे यांच्या घरासमोरून चोरट्यांनी DXMHAZ क्रमांक 5276 या क्रमांकाची जेसीबी चोरून नेली। 2 ते 3 महिन्यांपासून काम बंद असल्यामुळे घरासमोर उभी असलेली जेसीबी चोरीची घटना ही मूर्तिजापूर इतिहासात प्रथमच घडलेली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे मूर्तिजापूर शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। जेसीबी मशीनची किंमत 24 लाखाच्या घरात आहे। त्या रात्री नॅशनल हायवे क्रमांक 54 वरील राजपथ कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी 12 डिसेंबर रात्री चोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे केबल तोडल्याचे सांगितले। त्यामुळे मूर्तिजापूर शहरात नागरिक सुरक्षित आहेत का हा प्रश्न नागरिकांना पडला आहे। मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल तक्रारीवरून कलम 303(2) BNS प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला। तर या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गणेश सूर्यवंशी करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढूनकर, अकोला।